या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या लाडकी बहिणीच्या जाहिरातीवरून वाद पेटला। कालच्या मंत्रिमंडळातल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर हा मुद्दा उपस्थित झाला आणि त्यासाठी एसओपी तयार करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याचं समजतंय। मंत्रिमंडळ बैठकीतल्या या खडाजंगीला शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला। राष्ट्रवादीच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली, तर लाडकी बहीण योजना हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं दादा भुसे म्हणाले। दरम्यान याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतला त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी त्याचा अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे आणि म्हणून याला कुठलाही आमच्यामध्ये मतभेद नाही। आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला। शिवसेना म्हणून म्हणाल तर आमच्याकडनं त्याचं पालन होतंय। तुम्ही बघा जेवढे कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्हा स्तरावर झाले, प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो टाकलेले आहेत। पण ते आमच्या एका घटक पक्षाच्या जाहिरातीमध्ये, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही। याच्याबद्दल नाराजी ही निश्चितपणे शिवसेनेमध्ये आहे। देवेंद्रजी एक एसओपी करणार आहेत। एसओपी अशी असणार आहे की कोणी जाहिरात कशी करायची, काय करायचे। दुर्दैव आहे की या राज्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना एक एसओपी करायला लागते। मी पहिल्यांदाच ऐकते। याचा अर्थ एकच होतो, जी गोष्ट आम्ही सातत्याने सांगत होते की बहिणी लाडक्या या लोकसभेच्या रिझल्ट नंतर झाल्या आणि लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांचा सबलीकरणासाठी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।